हे रॅपिडो आहे, उबेर आहे, हे भारत टॅक्सी, हे ओला. 40, 80, 120 आणि 140 रुपये फक्त कमाई झाली. आज रविवार आहे, सर्वांना सुट्टी आहे. इथून लेफ्ट मारला की घनसोली स्टेशनलाच गाडी पार्क करतोय आज. आता भरपूर सारे इन्सिडेंट होत असतात. म्हणजे माझी जुनी गाडी चोरीला गेली, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे ती शोधताना भरपूर सारी खटपट करावी लागली आम्हाला. मी आणि दादाने भरपूर शोधली. संध्याकाळच्या वाजलेत 7:15. 6:30 वाजता निघालो होतो घनसोलीवरून. शेअरिंग घेऊन इथे घेऊन आलो. येताना 150 रुपये म्हणजे कमाई झाली. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. आज आहे रविवार, पण खरं तर रविवारी ऑफिसला जायचं कंटाळ येतो, पण मंडळी काय आपला संघर्षाचा भाग आहे हा, त्यामुळे जायला लागतं. सॅटर्डे संडे विकेंडला आम्हाला सुट्टी नसते, वीकडेज मध्ये असते. कधीतरी 3-4 महिने येतो सॅटर्डे संडे आणि संडे मंडे. तर आज आहे रविवार. आता मी 7:30 वाजलेत. मी आता डोंबिवलीला आहे, शनी मंदिरला थांबलोय डीमार्टला. आणि जेमतेम आज भाडं भेटणं मुश्किलच आहे. घनसोलीची ट्रिप पडली होती पण ती मला भेटली नाही, रॅपिडो होती. तर अजून 5-10 मिनिटं थांबणार आहे मी, मग इथून निघणार. मग आपला घनसोली स्टेशनला गाडी लावेन, पण आपण ऑफिसला जाऊ, काय टेन्शन नाही, शेअरिंग भाडे घेऊन. तर चला बघूया आजची जर्नी कशी असणार आहे. संध्याकाळी पण 6-6:30ला निघेल, 7:30 पर्यंत घरी येईल. लेट सीझन सॅटर्डे संडे थोडंसं ट्रॅफिक जास्त असतं डोंबिवलीमध्ये स्पेशली, कारण तुम्हाला तर माहित आहे कल्याण डोंबिवली आणि ट्रॅफिकचं नातं किती खतरनाक आहे. भरपूर जण मेसेज करत असतात मंडळी, अप्रिशिएट करत असतात, त्यामुळे खूप अजून मजा येते मला काम करायला. हे मोटिवेशन मिळतं तुम्ही जे अप्रिशिएट करता, त्यामुळे असंच सपोर्ट करत राहा. तर तुम्हाला दाखवतो, ओला उबेर चालू केली मी. हे रॅपिडो आहे, उबेर आहे, हे भारत टॅक्सी, हे ओला. तर चला जाऊया आता कॉर्पोरेट लाईफ जगायला. पण त्या अगोदर आपल्याला जाताना भाडे घेऊन जायचं, शेअरिंग भाडे घेऊन जाणार आहे. ट्रिप तर मुश्किल आहे, सॅटर्डे संडे नाही भेट ट्रिप. तर चला डायरेक्ट भेटतो तुम्हाला घनसोलीमध्ये जाऊन बोलतो तुमच्याशी. नमस्कार मंडळी, जस्ट आता मी पोहोचलोय घनसोलीमध्ये. 40, 80, 120 आणि 140 रुपये फक्त कमाई झाली. आज रविवार आहे, सर्वांना सुट्टी आहे. मी आता हे बघू शकता, रिलायन्स पार्कचा रोड आहे. इथून लेफ्ट मारला की घनसोली स्टेशनलाच गाडी पार्क करतोय आज. कारण विषय असा आहे, घनसोली स्टेशनला पार्क केली की ट्रेन मध्ये पडते, नंतर मग रेल्वे स्टेशनवरून शेअरिंग पण भेटत नाही मंडळी. त्यासाठी मग थोडे जास्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळे इथून कसं 10 रुपये रेल्वेची तिकीट आणि 10 रुपये तिकडून शेअरिंग, 20 रुपयात काम होऊन जातं. तर चला आता गाडी वगैरे पार्क करतो. 8.5 तासाचा संघर्ष म्हणजे ऑफिस मध्ये सुद्धा करायचे. कॉर्पोरेट रिक्षाची जर्नी सोपी नाही. सकाळचे वाजलेत 8, 15-20 मिनिटात पोहोचेल ऑफिस मध्ये. जेवढा लवकर जाईल तेवढं संध्याकाळी लवकर जायला भेटेल. आता मी आहे घनसोली स्टेशन मंडळी. तर चला जाऊया, गाडी पहिले सुरक्षितरित्या पार्क करूया. हा ब्रिज बघा करणार आहे. चला पोचलोय पार्किंग मध्ये. तर चला मंडळी, ऑटो रिक्षाचा प्रवास संपलेला आहे. 130 रुपये कमाई झाली आहे फक्त, जास्त नाही झाली, थोडीशी झाली, पण माझ्यासाठी मंडळी खूप मौल्यवान आहे कमाई.
130 रुपये. तर आता ऑटो रिक्षाचा प्रवास संपलेला. आता आपल्याला जायचं कॉर्पोरेट लाईफ जगायला. ऑफिसमध्ये जायचंय. 8.5 तासाचा संघर्ष ऑफिसमध्ये सुद्धा करायचंय. तर चला सर्व बॅग वगैरे घेतो, पाणी वगैरे. ओला उबेर चालू केली पण आपल्याला काही ट्रिप पडली नाही. पण ओला बंद करून ठेवतो कारण मोबाईलचं चार्जिंग उतरतो मंडळी. तर चला मंडळी निघतोय ऑफिसला जाण्यासाठी. बॅग कुठे, बॅग पहिले घेऊया. बॅग घेतली, चावी घेतली. कसं आपल्याला गाडी पार्किंग मध्ये लावताना सुरक्षित लावून जाणं गरजेचं आहे. आता भरपूर सारे इन्सिडेंट होत असतात. म्हणजे माझी जुनी गाडी चोरीला गेली, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे ती शोधताना भरपूर सारी खटपट करावी लागली आम्हाला. मी आणि दादाने भरपूर शोधली. गाडी चोरीला गेली की मंडळी विषय खतरनाक होतो. म्हणजे असं वाटतं की काय आपला काळजाचा तुकडा गेला चोरीला यार. कारण एवढा विषय 4 वर्षी ती गाडी आम्ही कंटिन्यू चालवत होतो. 4-5 वर्ष नंतर मग अचानक ती गाडी गेली. त्यामुळे आम्ही असं विश्वासच नव्हता की भाई गाडी चोरीला जाईल, असं सीन होता. पण ठीक आहे, मी हार नव्हती मारली, शोधून काढली गाडी. भले 10,000 रुपये आपल्याला खर्च झाला, टायर वगैरे चोरीला गेले, पण गाडी भेटली ते खूप महत्वाचं होतं आमच्यासाठी. तर चला मंडळी, बोलत राहिलो तिथेच बोलत राहील. आपल्याला जायचं ऑफिसमध्ये वेळेवरती आणि 8.5 तासाचा संघर्ष ऑफिसमध्ये सुद्धा करायचा. तर चला भेटतो डायरेक्ट तुम्हाला ऑफिसमध्ये. नमस्कार मंडळी, जय शिवराय. संध्याकाळचे वाजले 6:30. निघालो घरी जाण्यासाठी. ट्रिप तर भेटणार नाही, त्यामुळे संडे आज जी भेटेल ती घेऊन जायचा विचार करतोय. शेअरिंग भेटेल ते. ओला उबेर चालू तर केली आहे, बघूया. चला, थोडासा मोबाईल पण चार्जिंग नाही, त्यामुळे लवकर निघतोय. पॉवर बँक ऍक्च्युली माझा चार्जिंग नव्हता म्हणून मोबाईल चार्जिंग नाही. त्यामुळे चला डायरेक्ट डोंबिवलीला जाऊन बोलतो. तर नमस्कार मंडळी, संध्याकाळचे वाजलेत 7:15. 6:30 वाजता निघालो होतो घनसोलीवरून. शेअरिंग घेऊन आलो. येताना 150 रुपये मंडळी कमाई झाली. 8.5 तासाचा ऑफिसमधला संघर्ष संपल्यानंतर आपण घरी जाताना पण आपण भाडे घेऊन जातो मंडळी. त्यामुळे कॉर्पोरेट रिक्षावाल्याची जर्नी भरपूर खतरनाक आहे. असंच तुमच्या मराठी भावाला प्रेम करत राहा, असं सपोर्ट करत राहा. मी आता जस्ट पोहोचलोय डोंबिवलीमध्ये. थोडासा मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे मला थोडंसं व्हिडिओ नीट काढता आली नाही. थोडासा पॉवर बँक चार्जिंग नव्हता. तर चला, आजचा जर्नी मंडळी इथेच संपवतोय. तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत जय शिवराय.